नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे ब्रेडपासून तयार होणारी एक स्वीट डिश आणि तेही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने। सगळ्यात आधी आपल्याला ब्रेडच्या स्लाइसच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर मधून अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत त्रिकोणी शेपमध्ये। आता कढईमध्ये घेत आहे तूप। आता आपल्याला ते ब्रेडचे स्लाइस सगळे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे मी सर्व ब्रेडचे स्लाइस तळून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये मी घेत आहे दूध। त्यामध्ये टाकायचे आहे साखर, वेलची पावडर आणि अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स। व्हॅनिला इसेन्समुळे याची टेस्ट आणखी छान येते। आता हे दूध आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। दूध उकळते तोपर्यंत मी एका वाटीत घेत आहे थंड दूध आणि त्यामध्ये मीठ टाकत आहे 2 ते 3 चमचे कस्टर्ड पावडर। ती व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला नंतर उकळलेल्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला 4 ते 5 मिनिट व्यवस्थित उकळून द्यायचं आहे। याला घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता हे दूध घट्ट झालेलं आहे। आता मी ते एका भांड्यामध्ये आधी थोडंसं काढून घेते। त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत ब्रेडचे स्लाइस आणि त्याच्यावरती आपल्याला पुन्हा दूध टाकून घ्यायचं आहे। आता पुन्हा त्यावरती ब्रेडचे स्लाइस ठेवायचे आहेत आणि पुन्हा त्यावरती दूध टाकायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याच्या लेयर टाकून घ्यायचे आहेत। आता शेवटी सर्व दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काजू बदामचे काप टाकायचे आहेत आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवायचं आहे थंड करण्यासाठी। आता आपली डिश रेडी आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा।